मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कागदपत्रांसाठी महिलांमध्ये संभ्रम असा गोंधळून जात आहे. तर मित्रांनो, काही महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे की उत्पन्नाचा दाखला हा पतीचा लागणार आहे की पत्नीचा लागणार आहे. या दोन मुद्द्यांमध्ये महिला कन्फ्युजन झाले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कोणाचा दाखला लागणार आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट काय लागणार आहे, त्याची सविस्तर संपूर्ण A to Z प्रोसेस माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी या ठिकाणी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, खरोखर पहा, तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करत असताना महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे. तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला पतीचा लागणार आहे की पत्नीचा लागणार आहे. या दोन मुद्द्यामध्ये कन्फ्युजन आहेत, ते आपण क्लिअर करणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अर्जदार महिलेचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदार महिलेचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच आपण त्याला डोमेसाईल सर्टिफिकेट असं देखील म्हणतो. जर मित्रांनो तुमच्याकडे TC असेल तर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट काढायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा हा उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आता उत्पन्नाचा दाखला कोणाचा लागणार आहे आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहणार आहोत. तर मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला हा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंतचा असावा. 2.5 लाखापर्यंत कमी उत्पन्न असलेला दाखला तुम्हाला जोडायचा आहे. तसेच मित्रांनो, अर्जदार महिलेचे ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे. त्यानंतर अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर अर्जदार महिलेचे रेशन कार्ड. आणि मित्रांनो, रेशन कार्डमध्ये त्या महिलेचे नाव असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्याच्यानंतर सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र हे तुम्हाला लागणार आहेत. तर मित्रांनो, या अर्जाची प्रिंट, अर्ज कसा डाउनलोड करायचा हे आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्न दाखला पतीचा लागणार आहे की पत्नीचा. तर मित्रांनो, महिलांचा लग्न झालेलं महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत. आणि महिलांचा लग्न झाल्यानंतर महिलांचा कुटुंब प्रमुख कोण असतो तर तिचा पती असतो. म्हणजे तर मित्रांनो, तुमच्या नवऱ्याचं म्हणजे तुमच्या पतीचं हा कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. आणि त्याच्यामध्ये खाली तुमच्या नावाचा त्यामध्ये खाली तुमच्या नावाचा देखील उल्लेख केलेला असावा. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने म्हणजे कुटुंब प्रमुखाच्या नावाने हा उत्पन्न दाखला काढायचा आहे. तर मित्रांनो, अशी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.